नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कोवळ्या फणसाची मस्त चमचमीत अशी रस्सा भाजी. चिकन मटण देखील विसराल इतकी ही कोवळ्या फणसाची रस्सा भाजी चवीला अप्रतिम होते. व्हेज खाणाऱ्यांसाठी तर ही भाजी पर्वणीच आहे. या भाजीसोबत तुम्ही 2 पोळ्या नक्कीच जास्त खाल. कोवळा फणस साफ कसा करायचा यापासून ते भाजी करण्यापर्यंत संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे मी एक कोवळा फणस घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. साफ केल्यानंतर आपल्याला फणसाचा गर अर्धा किलो मिळेल एवढा फणस आहे. बघा, फणस काढल्यानंतर चीक थांबण्यासाठी फणसाला थोडीशी माती लावलेली आहे. होळीनिमित्त गावी गेले होते तेव्हा मी हा गावाहून फणस आणलेला आहे. सुरुवातीला आपण फणसाचा देठ काढून घेऊया आणि मग आपण याचे लहान लहान भाग करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वेळीने जमत नसेल तर धारदार सुरी घेतली तरीही चालेल. फणस कापण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे फणसाचा चीक कमी लागतो. फणस काढून 2-3 दिवस झालेत म्हणून जास्ती चीक हाताला लागत नाही आहे. बघा, असे आपण सगळ्या फणसाचे काप करून घेऊया. आता आपल्याला या फणसाचं साल काढून घ्यायचं आहे, म्हणजेच फणसाचे दाते काढून घ्यायचे आहेत. बाहेरच्या भागाला कोकणात फणसाचे दाते असं म्हणतात. या दात्यांवरूनच पुढे आपल्याला समजतं की फणस कोवळा आहे का जून आहे. दाते परतले गेले म्हणजे फणस जून झाला आहे, हे कोकणात जन्मलेल्या माणसाला समजतं. फणस कितपत जून झाला आहे, तो किती दिवसाने पिकेल, हे सुद्धा या दात्यांवरून आपल्याला लक्षात येतं. काही फणसांच्या वेगवेगळ्या जातीनुसार काही फणसाचं साल आपल्याला लगेच कापता येतं, काही फणसाचं साल थोडंसं कठीण असतं, ते कापायला जड जातं. बघा, मी फणसाच्या एका कापाचे अशा पद्धतीने दाते काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत. आपण याची रस्सा भाजी करणार आहोत, त्यानुसार आपण याची लहानशेच फोडी करून घ्यायच्या आहेत. जशी आपण बटाट्याची भाजी करतो अगदी त्याच पद्धतीच्या आपण याच्या फोडी तयार करून घेणार आहोत. आणि हा मधला जो भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे. याला कोकणात पाव म्हणतात. ही पाव म्हणजे फणसाचा आतला भाग आपण खात नाही. फणस कोवळा असू दे किंवा पिकलेला कापा किंवा बरका, ही पाव काढूनच आपण त्यातले गरे खातो. एवढंच काय, तर जेव्हा आपण फणस साकटून गुरांना घालतो तेव्हा देखील ही पाव काढूनच आपण फणस गुरांना खायला घालतो. अशाच पद्धतीने आपण सगळा फणस सोलून घेऊया आणि याच्या बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. पण फोडी केल्यानंतर आपण ह्या फोडी लगेचच पाण्यात ठेवायच्या आहेत, नाहीतर त्या लगेचच काळ्या पडतात. बघा, सगळा फणस मी इथं कापून घेतलेला आहे. सगळ्या फोडी अशा बारीक बारीक करून घेतल्यात. जशा आपण बटाट्याच्या भाजीसाठी करतो तितक्यात लहान लहान फोडी मी करून घेतलेल्या आहेत. फणस साफ करून झाल्यानंतर 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर या सगळ्या फोडी इथं मी कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहेत. 1 कपभर पाणी घातलं आहे, खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. आता आपण कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि मग कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि मगच आपण त्यातल्या फोडी पाण्यातून बाहेर काढायच्या. तशाच पाण्यात ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर जेव्हा आपण भाजी करू तेव्हा ती चवीला छान लागणार नाही, मसाले त्यामध्ये मुरले जाणार नाहीत. आता आपण भाजी फोडणीला घालूया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 5 ते 6 टेबलस्पून इतकं तेल घेतलं आहे. तेल हलकं गरम झालं आहे. 1 तमालपत्र घालूया, 1 इंच दालचिनी, 1 स्टार फूल, 2 मसाला वेलची, लहान आहेत म्हणून 2 घेतल्यात, मोठी असेल तर 1च घालायची, 4 ते 5 हिरवी वेलची, 4-5 लवंगा आणि 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहेत. थोडा वेळ मसाले परतून घ्यायचे आणि यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत. कांदे आपण असे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत, म्हणजे जेव्हा आपण रस्सा भाजी करतो तेव्हा रस्सा छान मिळून येतो. आता आपल्याला कांदा हलक्या सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून आपण कांदा परतून घेऊया. 5 ते 6 मिनिटं मी कांदा परतून घेतला आणि बघू शकता कांदा छान मऊ झाला आहे, हलका सोनेरी रंग देखील आलेला आहे. आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. 1 टेबलस्पून इतकी आलं लसूण पेस्ट घालायची. इथं मी थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे. 12 ते 15 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मी अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. थोडंसं पाणी घातलं होतं म्हणून ती पातळसर झालेली आहे. तुम्ही हवं तर आलं लसूण किसून घातलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून आपण ही आलं लसणाची पेस्ट 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल.
आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर टोमॅटोची प्युरी घालायची. लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो, त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा टोमॅटोचा आंबटपणा जाणवत नाही. आता आपण टोमॅटोची प्युरी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. इथे मी 2 मोठ्या टोमॅटोंची प्युरी तयार करून घेतलेली आहे. टोमॅटो मी आधी उकडून घेतलेले नव्हते. चांगले पिकलेले टोमॅटो पाणी न घालता मिक्सरला लावून मी प्युरे तयार करून घेतलेले आहे. इथे मी प्युरे तयार करून घेतली. तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो बारीक चॉप करून देखील यामध्ये घालू शकता. कांदा टोमॅटो छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया, 1 टीस्पून गरम मसाला घालायचा, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि यानंतर रंगासाठी 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, 2 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरं पावडर, दोन्ही मी एकाच वाटीत घेतलं होतं आणि 1 टीस्पून कसुरी मेथी घालायची आहे. आता आपण हे मसाले लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत. आता मी फोडणीमध्ये अगदी पुरेसं तेल घेतलेलं आहे, म्हणून हे मसाले घातल्यानंतर फोडणी कोरडी झालेली नाही आहे. पण तुम्ही जर कमी तेल घेतलं असेल आणि मसाले घातल्यानंतर फोडणी कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घ्यायचे आहेत. आता इथं पाणी घालायची गरज नाही आहे, मी असेच मसाले परतून घेणार आहे. बघा, मसाले मी तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घेतलेले आहेत. असे आपण मसाले परतून घेतले म्हणजे भाजी चवीला छान लागते. जर यामध्ये तेल कमी असेल आणि मसाले करपले गेले तर मग रश्श्याची चव बिघडते आणि भाजी खाताना रस्सा कडवट लागतो. पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या फणसाच्या फोडी घालायच्या आहेत. बघा, फणस अगदी व्यवस्थित शिजले गेलेला आहे. 70 ते 80% शिजेल इतपतच शिजवून घेतलेला आहे. पुढे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये फणसाच्या फोडी आपोआपच शिजल्या जातील. काही फणसाच्या वेगवेगळ्या जातीनुसार देखील काही फणस लवकर शिजतात, काही थोडेसे उशिरा शिजतात. आधी 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आणि बघायच्या फणसाच्या फोडी शिजल्या आहेत का. नसतील शिजल्या तर एखादी शिट्टी नंतर करायची. आधीच खूप जास्त शिट्ट्या केल्या तर मग फणस खूप जास्त शिजला जातो आणि भाजीची पूर्ण चव बिघडते. आता आपण या शिजवून घेतलेल्या फणसाच्या फोडी या मसाल्यांमध्ये 1-1.5 मिनिट छान परतून घेऊया, म्हणजे सगळे मसाले फणसाच्या फोडीमध्ये आतपर्यंत मुरले जातील आणि भाजी खाताना छान चवदार लागेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर वाफ गेली की पाण्यातून लगेचच या फोडी बाहेर काढून ठेवायच्या आहेत. आपली बाकी तयारी होईपर्यंत फोडी तशाच पाण्यात ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर या फणसाच्या फोडींमध्ये पाणी आतपर्यंत मुरलं जातं. आता आपण यामध्ये पाणी घालूया. पाणी घालताना आपण उकळतं पाणीच घालायचं आहे. उकळतं पाणी घातल्यामुळे ग्रेव्ही छान मिळून येते. जर आपण यामध्ये थंड पाणी घातलं तर मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं होतं. शिवाय भाजी पण लवकर शिजली जाते उकळतं पाणी घातल्यामुळे. गरजेनुसार पाणी घालायचं, रस्सा जसा तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवा असेल त्यानुसार. आणि आपल्याला भाजी अजून 7-8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, त्यानुसार आत्ताच पाणी घालायचं. बघा, इथे मी साधारण 3 कप पाणी घातलेलं आहे. एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया. बघा, भाजीला मस्त उकळी आलेली आहे. एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर भाजी 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घेऊया, म्हणजे फणसाच्या फोडींमध्ये सर्व मसाले व्यवस्थित मुरले जातील. 7-8 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती सुरेख आला आहे आणि मस्त अशी आपली भाजी तयार आहे. घमघमाट इतका भारी सुटला आहे. आता आपल्याला हे तमालपत्र आणि मोठे मोठे खडे मसाले काढून टाकायचे आहेत. त्याचं काम आता झालेलं आहे. बघा, कोवळ्या फणसाची भाजी किती छान झालेली आहे. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही आहे, तरीही रस्सा अगदी छान मिळून आलेला आहे, एकसंध आहे. मस्त चमचमीत अशी आपली कोवळ्या फणसाची रस्सा भाजी सर्विंगसाठी तयार आहे. हवं तर तुम्ही थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता. फणसाची रस्सा भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. दिसायला जितकी छान दिसते त्याहीपेक्षा ही फणसाची भाजी चवीला अप्रतिम लागते. पण फणस आपल्या कोकणातलाच हवा. विकतचे भाजीवाल्यांकडे जे फणस मिळतात त्या फणसाची भाजी इतकी चवदार होत नाही. या भाजीसोबत तुम्ही रोटी, चपाती, भाकरी काहीही खाऊ शकता, चवीला अप्रतिमच लागतात. शिवाय भात देखील या भाजीत तुम्ही कालवून खाऊ शकता, चवीला खूप छान लागतो. अशाच पद्धतीने ही कोवळ्या फणसाची रस्सा भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.